हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुमाद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरसुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणे जहनुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। श्रीमध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमो नमः। श्री देवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही महाभारतांतो वेदव्यासांगेले एक अवताराचे विषय देवतेंगेले अंशावतारांतो पळीतरशिलीची वेदव्यासांक एक म्हणतात नव्हे काली आम्ही एदोळतय ते कीट मोक्षप्रदायक जावन वेदव्यासाल काणी पडिल्ले मागिरी सांगताची वेदाभ्यासा निमतीची भक्तांगेले कर्मबंधन पुरय नाश करयतल तसले वेदव्यास तन्नी म्हूण सांगून तशी मागीर आनी अनेक अवतार शुकावतारा विशयी महाभारतांत येवचास मागीर ते हांतो मध्वाचार्यान सुरवेक दिल्लेलो आसा. सांगताची तथास्य पुत्रत्वम अवाप्तुमिच्छं चचार रुद्रः सुतपस्तदीयं ददौ च तस्मै भगवान वरं तं स्वयं च तप्त्वेव तपो विमोहयन् म्हण रुद्रः सुतपः तदीयं सुतपः होड तपस केल की ताणें तसल्याक पुत्रत्वम अवाप्तुमिच्छम रुद्राक व्यासाल पूत जावन जन्म येवका म्हणून आश जलके ताण तपस्से केल्ले जलरी काणी सांगतना वेदव्यासू रुद्राक तपस्से केल्ल्या बरी काणी सांगला कितली की पुराणांतो निजावन वेदव्यासानी हे जगत्याचे जनांक मोहा घालचे खातीर म्हळ्यार हांगे तनी एक मुनी स्वयं विष्णू तनी जलरी हांगे तनी एक मुनी रुद्र मुनील पशी वैरी म्हणटना हांगा सुची तपस्वीन पुरो एक वे रुद्राक एक वे ब्रह्माक एक वे विष्णूक सकट तपस्से करचे तशी वेदव्यासांक पुत्र जाव का म्हूण म्हळेल खातीर तांणी रुद्राक तपस्से केल्ले म्हूण सांगून लोकांक दाखोवच्याक तांणी तशी केल्ला शिवाय निचावन रुद्रानाची वेदव्यासा तपस्से करची त्या म्हळ्यार रुद्र वेदव्यास सामान्य न्ही महाविष्णूची रुद्रान विष्णूक तपस्से कोरका शिवाय विष्णून रुद्रा तपस्से कोरना. हें कोणाक एक योग्यता ना परमात्माल तत्व अर्थ करून घेवचे तांकां मोहा घालचे काय देवान कोणाक अर्थ करून घेवचे योग्यता आस तितले सत्कर्मी तांणी तसल जनांक यमन वता ना नतलरी नाबा ते कशी ते अशी जाल्ले वेदव्यासाक रुद्रान कसो तपस्से करचे वेदव्यास मुनींद्र न्हय ताणी न्हय रुद्रा तपस्से करता अशें पुरे सांगताच पळय तसल एक सांगतात न्हय अयोग्य म्हूण म्हळ्यार वायट जन म्हूण न्हय योग्य म्हळ्यार ज्ञानाक अनधिकारी जनांक तशी दिसचे खातीर वेदव्यासान रुद्रा तपस्से केल्ले म्हूण सांगून दिसता तितलेशी जाल्लरी हांगा व्यासान रुद्राक तपस्से केल्ले आनी शुकमुनीक तांगेले पूत जावन पावलींची म्हूण आमकां दिसता. जेवो मागीर अनेक विशय येता हांगा रणिमथन जतर आसतना एक घृताची मळेल अप्सरा ती किरा रुपार येता तिका पळयतना हे पाराशर म्हळ्यार वेदव्यासाक तांकां तिका पळयतना मोह येयले म्हणटना मागीर शुकमुनी जाल्लो म्हूण सांगून आमकां दिसता. जाल्यार तशें पळय कसलें जालेलें न्हय हांगा शिवान व्यासाक वर दिल्लेलें देखून शिवाक व्यासान वर दिल्लेलें देखून शिव
व्यासांक पुतू जावन येयला शुका म्हळेल ना मारी इत्याक म्हूण म्हळ्यार ती अप्सरा स्त्री शुक रुपारीची गिळी रुपारीची थंय आयली न्हय तशें जावन पळय हांग एका मेलेकूका कसले म्हूण म्हळ्यार मनुश्यांक मनुश्य स्त्रीक पळयतना काम येतले जाल्यार एक स्त्री म्हळ्यार एक बायल्ली पक्षीक पळयतना तसले एक काम विकार जावचेसवे तशें जावन वेदग्रताचीक वेदव्यासान कसले काम नेन पळयलेले न्ही काम आईल बरी ताणें दाखोवन घेतली त्या म्हळ्यार एक पुत्र जवुका न्हय पुत्र जवुका न्हय ताजे खातीर तो जल्ला खंय पुत्रू खंयचे स्त्रील पोटा जल्ला बे आतां कामा परवशत जल्ली तांकां म्हूण लेखूं गेल्यार तो पळय आयोनीचे जावन वयला तो खंयचे स्त्रील पोटा येन तो ते यज्ञा खातीर अरणी मथन करतना त्या अरणींत तो जल्ललो म्हूण म्हणटाची जवो वेदव्यासाक वेदव्यास महाविष्णू रुद्रान तागेले सेवा करचें म्हणून सेव करून तागेले एक वेदाचे एक कसं म्हणचे उपदेश घेवचे म्हणू खातीर शूक जावन आयला तो जाल्यार वेदव्यासानी त्या शुकाक सर्वज्ञत्व दिला जाल्यार केदना म्हळ्यार व्यासाले वेदव्यासाल साक्षात महाविष्णू जावन आशिल्ले वेदव्यासाल तोंडा दोकून मुखतः उपदेश घेवच्याक वायुदेवा मात्र अधिकार आसूचे म्हणटना शिवांश जलले शुकमुनी रुद्राल अंश जावन येईल शुकमुनीलांतू वायू आविष्ट जलकी कोणाले निमिती विष्णू लिमितीची महाविष्णू लिमितीची वायूक तांणी आदेश दिले देवान शुकमुनीलांत तूं आविष्ट जावका तेदन मात्र शुकमुनीका उपदेश दिवेत म्हणून तेदन वायू आविष्ट जालो मागीर ते वायूला आवेश आयली नंतरची वेदव्यासान सर्व शास्त्र वेद भागवत पुराण सगळी ताका शुकमुनीक उपदेश दिल्ले म्हणटाची तशी आतां पुराणांतूय म्हणटाचें आमी सात्विक पुराण आसा म्हणून खंयची तें सात्विक पुराण म्हळ्यार विष्णू पुराण नारद पुराण भागवत पुराण गरुड पुराण पद्म पुराण वराह पुराण हे पुराण सात्विक म्हणटाचे वरलेले 12 पुराण आसा पळय ते पुरय भगवंताल परमात्माल विशयो विंगड रितीरी सांगता देखून ताका सात्विक पुराण म्हणाची हे विष्णू पुराण नारद पुराण भागवत पुराण गरुड पुराण पद्म पुराण वराह पुराणांतू परमात्माक यथावत तागेले यथावत ज्ञान यथार्थ ज्ञान हंत मात्र मेळचे वरलेल्यांतू आमकां संशय येवचे तसल मस्त सकडी आस्त देखून ते सात्विक पुराण म्हणून म्हणाची जवो हाजे नंतर वेदव्यासान तांकां जे अर्जन शिश्य आशिल्लेची पैलो सुमंत जैमिनी वैशंपायन म्हणून जाल्यार तांकांय उपदेश दिवचे कालांत परमात्माले दुखून उपदेश दिवचे घेवची योग्यता देवतेंक मात्रच तशी ऋषी मुनींक आसना तशें जावन वेदव्यास कसं करता ते उपदेश ते वेद उपदेश दिवचे वेळाक वेदव्यास महामुनी सांगता शेषालेगी तूं पयलं मुनीलांत आविश्ट जावका म्हणून तशी शेषाले एक अंश पयल्या मुनीलांत आसता मागीर गरुड सुमंत मुनीलांत प्रवेश करता ब्रह्म वैशंपायनालांतू इंद्र जैमिनीलांत प्रवेश करता म्हळ्यार एक अंशारी आविश्ट जातात तांणी म्हूण सांगून तशी थंय तेदना तांकां उपदेश दिवच्याक जाता परमात्माक म्हणून म्हळ्यार कोणाक वेदव्यासाक तांणी परमात्मा तांणी तशें जावन हे असल देवतेन पुरय ते ऋषीलांत आविश्ट जाले नंतर वेदव्यास तांकां पुरय उपदेश दिताची तशीची मागीर वेदव्यासाले पादसेव करचे खातीरची तांणी देवती पुरय सांगले कुडले तांणी वगवगीते ते ऋषीलांत प्रवेश करताची मागीर वेदव्यास सर्व शास्त्र तांकां उपदेश करून ते शास्त्रांक तांकां प्रवर्तक जावन करताची म्हूण प्रवर्तक जावन करताची म्हूण सांगून तशी आनीक कसं म्हूण म्हळ्यार वेदव्यास ऋषी ऋग्वेदाक पयलं मुनी प्रवर्तक जावन करताची यजुर्वेदा वैशंपायनाक आनी सुर्याक दोग जनाक प्रवर्तक जावन केल्ले म्हूण आमी पळयता पण ते इत खातीर म्हळ्यार यजुर्वेदांत 2 पार्ट आसा कृष्ण यजुर्वेद आनी शुक्ल यजुर्वेद म्हणून कृष्ण यजुर्वेदाक वैशंपायन शुक्ल यजुर्वेदाक सूर्य प्रवर्तक जावन आसताची म्हूण सांगून तशी आतां मागीर सामवेदाक जैमिनी अथर्व वेदाक सुमंतो मागीर महाभारताक वैशंपायनो भागवताक शुकमुनी हांकां पुरय प्रवर्तक जावन केले तांणी म्हणून
आनी शुकमुनीक सर्वशास्त्रय त्यांनी उपदेश केला. मागीर शुकमुनीक एक आदेश दिताची मनुष्यालां तूं मात्र न्ही गंधर्वांकय ते प्रसार करका म्हणून. नारदाकय उपदेश दिवन देवलोकांत हे प्रसार करका म्हणून आदेश दिले. मागीर वेदव्यासाक रोमांचन जेलें की ते रोमांचनातून जाल्लो रोमहर्षण म्हणून. ते रोमहर्षणाक भारत, अष्टादश पुराण, महारामायण, पंचरात्र हे पुरे विशयांतू प्रवर्तक जावन केल्ले. मागीर त्या रोमहर्षणालांतू इतशी देवते प्रविष्ट जायना नशी कसले करू जायना म्हण वेदव्यासाले रोमांचनान जल्लो जाल्यारी देवतेन एक प्रविष्ट जावका म्हळ्यार अनंग म्हळ्यार आमी कामू मन्मथू म्हणटाची तो रोमहर्षणालांतू प्रवेश केलके. आतां शुकमुनीक मनीन तसल्यारी परीक्षिताक भागवत उपदेश केले तो मनुष्य नमे म्हूण आमी लेखल्यारी तो मनुष्य न्ही चक्रवर्ती म्हणून म्हणटाची. चक्रवर्तीक केन्नाय कसं न्ही म्हणून म्हणारे तांगेलांतू एक देवतेंगेले अंशस म्हणटा पळय तशें जावन शुकमहामुनीक परीक्षित राया एक भागवत पुराण सांगच्याक जाल्लें म्हूण सांगून म्हूण लेखूं येता आमी. मागीर रोमहर्षणाक सकल शास्त्रज्ञान तांणी दितरी मागिरी पैल मुनीक शेशाक पुरय देवमिमांस रचन करचें सांगलें. पुराण हान्नीची पुराण रचन केले वेदव्यासानीची. येदोळ ते आमी सात्विक पुराणा विशयी पळयले. मागीर राजसीक तामसीक पुराण म्हूण म्हणली पळय हांत भितरी आमी लेखूं येता तामस पुराण कसले राजसीक कसले म्हणून हांगा आमकां कळत येता कसले म्हूण म्हळ्यार शिव सर्वोत्तम प्रतिपादन करचें पुराण मत्स्य कुर्म लिंग शिव स्कंद अग्नी हें पुराणाक तामस पुराण म्हणटाची. मागीर विष्णू नारद भागवत गरुड पद्म वराह हें सात्विक पुराण म्हणटाची. ब्रह्मांड ब्रह्मवैवर्त मार्कंडेय भविष्य वामन हें राजस पुराण. हांत भितरी ब्रह्माल विशय येता देखून हें राजस पुराण. महाविष्णू विशय खंयचे येता तें मात्र सात्विक पुराण. जाल्यार हें 18 पुराणय रचन केलेलें कोणें म्हूण म्हणल्यार वेदव्यासानची. तशी मागीर कितलीकी उपपुराण म्हूण आसाची गणपती पुराण, नारद पुराण, नरसिंह पुराण, कपिल, नंदी, विष्णु रहस्य, दुर्वास, अंबिका, कालिका, मारीच, माहेश्वर, सौर असल पूरय असल मान्य मागीर सनत कुमार भृगुकली असल पुरे हाका उपपुराण म्हूण म्हणटाची. ब्राह्मपुराण म्हूण कसलें म्हणचें म्हळ्यार तई ब्रह्म, चतुर्मुख ब्रह्मू, अग्नी, दुर्गा, सरस्वती हांगेल पुरे सर्वोत्तमत्व आनी श्रेष्ठ म्हूण सांगून खंयचे पुराणांत तस पळय ते पुरे राजस पुराण म्हूण म्हणटाची. तशीच विष्णू सर्वोत्तमत्व प्रतिपादन करचे सर्व ग्रंथ ते सात्विक पुराण जतरस सात्विक पुराण म्हणून घेताची. तशीच मागीर शिवाले सर्वोत्तमत्व प्रतिपादन करचे पुराणाक तामस पुराण म्हूण म्हणटाचे. मागीर हांग नंतर अंशावतरणांतू चंद्रवंशाचे विशय येता. चंद्रपुत्र बुधू तागेले पूतू पुरुरवू मागीर आयुल पूत नहुशू नहुशाल नंतर ययातीक दोन बायलांतू 5 जन चेडूं म्हळ्यार आतां महाभारतांतू कृष्णालनी पांडवाल काणी सांगता जाल्यार सुरवेक चंद्रवंश वर्णन जाता. तांतू ब्रह्मपुत्राले पुत्र अत्रि मुनीले हे पुरे आमी पळयला अंशावतारा विशयू. आतां ताजे एक मध्वाचार्यानी कशी तात्पर्य निर्णयान सांगला त्या रितीर आमी पळोवचें. ब्रह्मपुत्र जावन आशिल्लो अत्रि मुनीलो पुत्र चंद्राल पूत भूदू थंय देखून चंद्रवंश सुरू जाता. चंद्राल पूत भूदू मागीर ब्रह्मपुत्र अन्यकलो मरीचील पुत्र कश्यपाल पूत सूर्याल पूत वैवस्वत मनु तागेल पूत इक्ष्वाकू. मागीर इक्ष्वाकूल पशी फुडें सुद्युम्न म्हळ्यार लेख चालू जाता. हेमय काणी महाभारतांत येता मुखार आमकां आयकुचें मेळटा. तो केन्नाय इलाव्रत म्हळ्यार एक जाग्यार प्रवेश करतना ते शिवान आनी पार्वतीन भोंवचे जागो थंय पुरे बैल मनशे जेवचे म्हूण आसा
तशी तई वो सुद्युम्न तई चल्लो जल्लो चेल्ली जल्लो जाल्यार शिवाले ताण मागील निमती तो 1 म्हयनो चल्लो 1 म्हयनो चेल्ली जावन आसता. चल्लो जावन आसतना सूर्यवंश ಮುಂದುವರ್ಸೂन येता. चेल्ली जावन आसतना चंद्रवंश ಮುಂದುವರ್ಸೂन येता. हे दोन्ही वंश वैवस्वत मनुले कालांतूची जल्लेले. तशी हे सूर्यवंश रब्बुनु चंद्रवंश आरंभ म्हणणे सुद्युम्न मळले इक्ष्वाकु वंशाचे इक्ष्वाकु रायाले सुद्युम्न मळले पूतो तो 1 म्हयनो चल्लो 1 म्हयनो चेल्ली आसतना चेल्ल्याल निमती तई सूर्यवंश ಮುಂದುವರ್ಸಲೇಲೆ ಚೆಲ್ಲಿ ಜತ್ತನ बुदाल बायल जावन तई दुखून चंद्रवंश ಮುಂದುವರ್ಸೂन गेलेले म्हण सांगून आमी लेखूक ही पुरे काणी आमी ऐकल्यान दिकून आता सुलभ जाता आमकां एकूचक चंद्रवंश आरंभांत यदू राय आयलो पळय ययातील पूत जावन मागीर ताका तुर्वसू ययातिले यदू आनी तुर्वसू ययातिले एक बायल देवयानीन जन्म दिलेले द्रुह्य अनु आनी पुरू हांनी हांकां ययातील आनी एक बायल वृषपर्व रायाल धुव शर्मिष्ठेन जन्म दिलेले म्हणटाची. ती देवयानी दुसरी कोणी न्ही शुक्राचार्याल धुव देवयानी शुक्राचार्याक प्रियव्रत रायू उत्तानपादनी प्रियव्रत पळय प्रियव्रत रायू ताका शुक्राचार्याक ऊर्जस्वती म्हळेले पुत्रीक दिवन वारडीक करता. ती जल्लेली चेल्ली देवयानी. ही देवयानी शुक्राचार्य त्या वेळाक राक्षसरायू वृषपर्वाले पुरोहित जावन आसता. ते राक्षसरायू वृषपर्वाल धुव शर्मिष्ठा तिगेल वट ती देवयानी जलक्रीड खेळटा. ते उदका दुखून दोग जनी वयर येताची. वयर येतना शर्मिष्ठेक पक्कनी मना वचनाशे ती देवयानील किरगीन आसता. देवयानीले ಒಟ್ಟು ದೇವಯಾನಿ ತಿಗಲ ಲಡೈ करती पूरे मुखारसून महाभारतांत आमकां प्रती एक विस्तार जावन काणी मेळटा तेदन वापस पळोवया आमी. देवयानी लढाई करता की शर्मिष्ठे काही कोपेता रायाल धुवन म्हणटा ती कसं करता देवयानीक बाय तुला कळटा आनी ती बत्ता. ययाती रायो तो बेटे म्हूण येयलो त्या वाटे दुखून येतना देवयानी म्हाका वयर उबारी म्हणटा. वयर उबारतना तो उजो हात दिवन वयर उबारता. कडेन ती सांगता कसो न्ही म्हळ्यार आमी ब्राह्मण कन्या एक पंत कोणाले हात धरले म्हणजे तोच मिगेल बा म्हूण जाता मागीर ताका उपाय ना जाता. खंय शुक्राचार्य देवयानी शुक्राचार्याल धुवन खंय शुक्राचार्य कोपता म्हणटा न्ही देवयानीक वारडी करून घेता. जाल्यार ती वचून मागीर शुक्राचार्य लागीं शर्मिष्ठेले दूर सांगतना शुक्राचार्य तूं मिगेल धुव देवयानील दासी जावका म्हणून. जाल्यार दासी जावन थंय चमकल तेन्ना वारडी कोन्न दिता न्ही दासी जावन पेटोवचें थंय दासी जावन चमकल तेन्ना ययातीक शर्मिष्ठेल वयर मन जाता तिगेल चंदाय तिगेल गूण आनी पळोवन शर्मिष्ठे येस पळय ययातीले बायल रिती रचता. जाल्यार हांगा आमी एक उडग सकाळ पट्टार आनी तागेली देवयानीची त्या म्हळ्यार तिका विवाह करून घेतला. एक गंधर्व रितीर विवाह करून घेतला ताणें. जेवो मुखार सुनू तेंची यदू वंशांतू तागेल पूत यदू म्हळेल पळय यदू कोणाल निमती ययातीक यदू म्हळेल एकलो पूत जाल्लो म्हूण कोणाल निमती देवयानी निमती त्या यदूले वंशांतू कार्तवीर्यार्जुन जन्म आयलो. ताका विष्णू दत्तात्रेय जावन अवतारा येतना ते दत्तात्रेयाला आराधना करून ते दत्तात्रेयाला अनुग्रह दिकून ताका तो भारी बलिश्ट जावन आसता. कृतवीर्य म्हळेल रायल पूत जावन जन्म आयल तो यदूल वंशांतू कार्तवीर्य म्हूण ताचे खातीर म्हणजे ताका हैहय वंशाचे देखून ताका हैहय रायो म्हणूनय म्हणटाची. तशी कार्तवीर्यार्जुनाल वंशांतू यादव पुराय जल्लेलीची पुराय जन विष्णू भक्त जावन आयलीची. यदूल पूत कार्तवीर्यार्जुनू म्हळ्यार यदूल पूत न्हय यदूल वंशांतू कार्तवीर्यार्जुनू मागीर कार्तवीर्यार्जुनाल निमती यादव तागेले वंशांतू यादव जन्म आयलीची म्हूण. त्याची पुरुवंशांतू चंद्रवंशांतू भरत चक्रवर्तील जनन यम कात काणींतू मेळटा. तशी दुष्यंत शकुंतलेल पुत्र भरत चक्रवर्ती ताका दौश्यंती म्हूण म्हणटाची. भरत चक्रवर्तील वंशांतूची कुरू जल्लो. मागीर एका कळेलीची काणी सुरू जाता. आतां आमकां भरत चक्रवर्तीले काणी मेळटा तेची आमी पळोवया. जनमेजयू वैशंपायना निमगिता आव देव दानव राक्षस गंधर्व अप्सरेल पुरे अंशावतारण ऐकलो. आत तुमगेल चंद्रवंशाचो मूल पुरुष म्हणटाची
तागेले एक भरताल एक जन्म वृत्तांत भरताल जन्मा कारण जाल्यार दुष्यंत शकुंतलेले वृत्तांत पळय काणी पळय म्हाका सांगता बाय म्हणून म्हणटना तो सांगता जायत हे तो सांगता भरतश्रेष्ठा म्हणून सांगता कोणाक जनमेजयाक तो सांगता रस पुरुवंशाचो वर्धकू कोणेय न्ही दुष्यंत म्हणले रायो तो दुष्यंतू राय जावन आसतना 4 सागर पर्यंत सप्तसागर सुचे तंतु 4 सागर पर्यंत भूंय ताणें धर्मान आळसिलेले भूंयक 4 भाग करून म्हळ्यार 4 पार्ट करून विंगड करून तो आळसीत आशिल्लो समुद्र तीरांत कसकस देश आस ते पुरे गेलवून ताणें तागेल करून घेतला तागेल राज्या घडी यवन राज्या थंय पर्यंत थंय व्याप्त जावन आशिल्लें म्हणून म्हळ्यार यवन राज्य खंय तर आसा थंय तरी तागेलें राज्य आशिल्लें म्हणून म्हणयत कोणेय तागेले राज्यांत दुष्यंतान आळवीक करून आसतना कोणेय वर्णसंकर करनिके वर्णसंकर म्हळ्यार आमी आतां अनुलोम विलोम विवाह म्हणचे म्हळ्यार आमी आतां इंटरकास्ट म्हणटा पळय ते पळय जाता नाशिल्ले व्यवसाय करना नतल्यार गद्द स म्हणले कुळ्ळे बेळे जाता तितली सुभिक्ष राज्य कैते कोणेय पाप कार्य करना आशिल्लीची म्हूण सदा सर्वदा धर्मांतूची आसक्ती दवरूंक घेवन आशिल्ली धर्म पालनेंतूची तशें जावन धर्मार्थ तांकां सुलभ जावन मेळटा आशिल्लें दुष्यंतान राज्यभार करतना चोर म्हणलेले ना आशिल्लीची खंयची आहाराचे एक उणेपण म्हणलेलें ना आशिल्लें कोणाकय कांय नच म्हणून ना पुराय जन सौख्यार आशिल्लीची खंय रोग ना खंय आहाराचे कोरती ना धर्मारी जीवन करता आशिल्लीची चोर दरोडे मारचे लूट करचे हे प्रकार कसले ना पुरे 4 वर्णाचे तांगेले वर्णाश्रम उचित कर्म म्हळ्यार कर्मयोगी जावन आशिल्लीची म्हणत कसले अपेक्षा ना आनी देवता प्रित्यर्थ सर्व कर्म करतलीची जाल्यार कसले संकल्प ना आमगेले इष्टकाम्यार्थ साधनेक अशी तशी म्हणून कसले संकल्प ना देवता प्रित्यर्थ जावनूच देवतेंगेली आराधना करता आशिल्लीची कोण कोण दुष्यंत महाराजाल राज्य आशिल्लीची कोण कोण तागेला आश्रित जावन आशिल्लीची तांकां कसले भंय ना संतोश आशिल्लीची ब्राह्मण स्वकर्मनिरत जावन आशिल्लीची फट्टी मारच म्हणून ना ब्राह्मणान पुराय जन सत्यनिष्ठ जावन आशिल्लीची म्हूण येत दुष्यंत महाराज काय ओढ मस्त प्राय जालेलो न्ही नवयुवक म्हूण येत तरना कुंटोची म्हणटा पळय त्या वेळाक तितले सांप्रायेरीची अद्भुत जावन आशिल्ले पराक्रम तागेले आनी तागेलें शरीर वज्रकाय म्हणटा पळय बलिश्ट शरीर तशी आनी कितले म्हळ्यार मंदर पर्वत 2 हातांनी उबरची तितली शक्ती ताका आशिल्ली म्हळ्यार कितली बलिश्ट आशिल्ली पळय तशी अनेक म्हळ्यार प्रक्षेप विक्षेप परिक्षेप अभिक्षेप हे 4 नमुन्याचे गदा युद्धांतूय दुष्यंत भारी प्रबल जावन आशिल्ले प्रक्षेप म्हळ्यार तागेले शत्रू दूरच म्हण जाल्यार गद्यान मारल्यार शत्रूक लागता तसले प्रक्षेप विधानय ताका तांतूय तो भारी एक नमुने पारंगत जावन आशिल्लो विक्षेप म्हळ्यार लागीं आसूचे शत्रूक गद्यान मारचे परिक्षेप म्हळ्यार गदो गरगरी सुतू गुंडावन शत्रूक मारचे अभिक्षेप म्हळ्यार गदेचे तू देस न्हय ताजीनच शत्रूक मारचे हे 4 विधाचे गदा युद्धय ताका गोत आशिल्लें मात्र न्ही गदा युद्ध मात्र अस्त्रशस्त्र प्रयोगांतूय भारी बलशाली जावन आशिल्लो तो आनी गजार बैसून युद्ध करच्याक अश्वार बैसून युद्ध करच्याक प्रत्येकांत पारंगतूचो तो बलांत महाविष्णूले समान बल ताका आशिल्लें सूर्याक समान तेजस आशिल्लें एक नमुने कितली प्रशांत तितली सकार्य बाहुल्य असल्यार कितली प्रशांत म्हळ्यार तो समुद्रा म्हणके गंभीर भावन कयता गेले तशीची भूदेवीक समजावन क्षम दिवचे गुण ताका आशिल्ले कसले कश्टकारपणी ना सुकार आशिल्लीची सर्व तवय सुकार आशिल्ली ताका प्रजे सुकार आशिल्लीची तशें जावन प्रजावर्गाच्यांक दुष्यंतराय म्हळ्यार भारी खुशी तशी म्हणटा जी कसने आनंद परिपूर्ण जावन आशिल्लो तो दुष्यंत म्हळ्यार मनशाक एक पूर्णानंद सुख जाल्यार कशें सुख त्या मनशान म्हळ्यार दुष्यंताक ते आशिल्लें म्हूण पूर्णानंद म्हणजे मी परमात्मा मात्र जाल्यार मनशांकय केलो जन आमी म्हणटा पळय बारीच एक नमुने योग करून येयली तांणी आनंदार आसताची म्हूण तशी मनशाकय आनंद जावका जाल्यार कसले सकट गुण आसका म्हूण सांगून उपनिषदांत सांगला पळया
युवा स्यात् साधु युवाध्यायिकः अशिष्टो दृढिष्टो बलिष्ठः तस्येयं पृथिवीं सर्वा वित्तस्य पूर्णा स्यात् स एको मानुषः आनंदः. तो युवा स्यात् साधु, तो युवक प्रयेच जावन सुखाकय, साधू चांग बुद्धीचे जावन सुखाकय, मागीर युवा अध्यायिकः विद्यावंत जावन सुखाकय, अशिष्य ताका अशिष्य म्हळ्यार कोणेय तागेले मागची फॉलोवर्स म्हणटा पळय तशी ना ताका ते फॉलोवर्स असले तांगेली निमती बुद्धी पाड जेवची ते कसले ना सुका मान्ने दृढ सुका दृढ निरोग जावन सुका बलिष्ठ जावन सुका तस्येयं पृथ्वीं सर्वा वित्तस्य पूर्णास्य ताणे आळवीक करतना सगळे देश संपत समृद्ध जावन सुका तसल रायो सगळे देश आनंदीतल रायो तो आनंद परिपूर्ण जावन आसा म्हण म्हणचे हे दुष्यंतालांतू लक्षण आशिल्लें म्हण सांगून त्या वेळार आता दुष्यंताल विषयी इतले मान्य दुष्यंताल विषयी तू सांगलाय शकुंतलेल जन्मवृत्तांत सांगका नव्हे मात्र न्ही शकुंतल कोण तिगेला आनम कोण म्हळ्यार जन्मवृत्तांत दुष्यंता ती कशी मेळ्ळी हे पुरय म्हाका सांगितवे तुम्ही म्हण म्हणटना वैशंपायन ऋषी शकुंतलेल उपाख्यान जनमेची सांगता की एक पंता दुष्यंतो बेटी कोरू म्हणून चतुरंग बल समेत तो अरण्या चमकला तागेले योत सची तागेल ओटो सर्व आयुध घेऊनच वतरसची भारी एक नमने कलर हवा म्हळ्यार चतुरंग सैनी वच म्हळ्यार सांगका म्हणना न्हय हस्ती मरत रस्ता अश्व हे कार रस्ता तशीची पदाती तांगेल पाय्या शब्दो रथो ताजी चक्रा शब्दो ताजे नंतर ताजे बशिले योधा हांगेल पळय बेटे वच म्हळ्यार भारी हुम्मसार वचीन हो हो करून शब्दो त्या पुरे जतना तांगे ताज नंतर तांणी उल्लोचे हे पुरे शब्दान तांणी तो वतरस कितली चंदू राय म्हळ्यार काही कितली की जन अरमने उपर तागेले वच्चे राजमार्गार एकड तेकड वचचे सर्व तांगेले व्हड व्हड घर भवन म्हणत ताजे पुरे प्रासादारी वैरी उपरिगा प्रासाद म्हळ्यार टॅरेसांनी म्हणटा पळय आमी थंय पुरे बैसून दुष्यंताक पळयत रसच की उलयत रसच की आमगेले रायू पळय कितले चंदू पळय एक पुरुष सिंहशी बत्तरस म्हणून अन्यकली म्हणटकय युद्धांत भारी पराक्रमान तो शत्रुंगेल वटू युद्ध करतकय भारी पराक्रमी कई म्हणून अन्यकली म्हणटकय अष्टवसू पशी चड पराक्रम हागेले आसकय हागेल वटू कोणेय एक युद्ध करू खंयचो शत्रू येयलो म्हणजे तो गेल्लो म्हणून लेक म्हणून असले धार्मीक पराक्रमी वय असले श्रेष्ठ चंदूय बाई गुणांतूय चंदूय असल राज आमकां मेळका जाल्यार आमी कितले धन्य न्हय म्हूण सांगून पुरे पौर स्त्रियो म्हळ्यार त्या पुराचे स्त्रियो रायाक बारी संतोशारे पळयताच खंय वयर दुखून पुष्पवृश्टी करता खंय मध्य मार्गान तो ब्राह्मण प्रमुख पुराय मेळटात ताका रायाक बेटे वतरस ताका मंगळाशासन करतरसची रायो पुराय जनाकय चंद करून पळोवन हांसून प्रितीर हांसून तांगे लागीं उलयतची तो बेटे खातीर अरण्या चमकलो वय बाय थंय कितली की मुखार वतना त्या रायान तागेले चतुरंग सैनी म्हळ्यार कितलेच म्हणून वतच न्हय ताजी मागशी पट्टणी गे ಸ್ವಲ್ಪ दूर थंय राया सोडू आमी वचचें आतां मेरवणीगे मागशी केल्या जना वचप अभ्यास आसा ಸ್ವಲ್ಪ दूर थंय वताचे पांय वोंटेल कुडले वापस तांगेले घरा वताची तशी कितली की दूर थंय ब्राह्मण भरलेले वर्णाचे सकडी ಸ್ವಲ್ಪ दूर थंय आमी राया सोणेव्या म्हूण सांगून वतरसाची मागीर तांगेली एक गडी जाली कुडले तांणी राबली जाल्यार मागीर राय मुखार वता एक व्हड अरण्या चमकल तो तशी अरण्या चमकल कुडले त्या अरण्यांत बरी प्राणयो त्या प्राणयो पळय कितले की पण बेटे विशयी येयला व्यसना खातीर बेटी करचे आसा रायान अन्यक कसं म्हळ्यार रायान केदन बेटी कोरका म्हणून आसा व्यसना खातीर बेटी करल्यार ते पापकार्य जाता जाल्यार कोण रायो जनांक समाधान म्हळ्यार जनांक एक रक्षण करचे खातीर बेटी करता पळय त्या बेटे ते प्राणी हिंसा ती पापकर्म म्हणून जायना अरण्यांतू प्राणींगेल संख्या चड तर चमकली मागीर तांकां थंय आहार मेळना नातल्यार तांणी पुरे भायर धांवन येताची रान्नां दुखून भायर येताची त्या रान्नाचे न्ही राज्याचे गडी प्रदेश आसूचे कितले की पौरांक खाताची बादिताची हस्त्यो भायर येताची ते पुरे तांगेले गद्दो गिद्दो बेळवेले बेळे सकड वायट करताचे त्या वेळार राया लागीं सांगचे तांणी तसल वेळे बेटे वच्चे केल्लो राय व्यसना खातीर बेटे वता हांगा वो अरण्या भितरी बेटे वतरस त्या वेळार
जोर शब्द जतकी जोर शब्द जतना सर्व ये प्राणी वाघ सिंह चिरते मागीर हस्त्यो सकड प्राणी काही काही तन्ने सची तई दुखून पुरे भायर धावने तरसच कसं शब्द म्हणून भिवन वा ते पुरे प्राण्यांक मारतरच काही अल्लोल कल्लोल जाला काही अरण्य सगळे अंचाण प्राण्यांक गेले शरीर अंचाण हागेले सैन्य अशे तशी म्हणून उठूची प्राण्यो धांवतरसाची कडवे कितले की प्राण्यो मरताची तांत खावच्या योग्य आशिल्ले प्राण्यांक उज्या भितर घालून ते आईल सैनिक खातर सके तांकांय पुरो जाला तशी हस्त्यो पुरे भिवन धांवतरसाची वतना तांणी मूत्र पुरुष पुरे म्हळ्यार तांकां भंय जाला उत्सर्जन करतर वतरसाची केला वस्तींक लागला रगत देवन तरस अशी पुरे जतरस तो कितले की हजार गटल्यान प्राणी भेट केल्ले मागीर भेट मुंदर तर येतना एक चितल मेळ्ळी की ताका चितलाची मागशी धांवलो चितल मारू मेळ्ळी एक करण्यां दुखून अन्य करण्यां तो धांवलो की त्या वेळाक तितले चतुरंग सैन्य राय खंय चमकल म्हूण मना वचना अशी तांणी मागशी गेलीच की दुष्यंत खंयची की अरण्या भितर वचून गेले ताणें ताका तान येयली भूक जतरस कडे ते अरण्य जाल्ले एक ताका मरुभुमी मेळ्ळे थंय दुखून दांटून मुखार मुखार चमकलो उदक आनी सोदून एक व्हड आश्रम मेळ्ळी ताका भारी चंद आश्रम ते आयासार चमकलेले ते दुष्यंताल मनाक भारी संतोष जालो की भारी चंद आशिल्ले की ते आश्रम चंद वृक्ष फुल्लां झड्ड सकड आसून आनी अरण्य ते मरुभूमी दुखून येयल्ले न्हय ताका ते अरण्यान येतना एक नमने तंपाई जतरस ताका थंडाय जतरस तागेले अंगाक आयास दिलेले क्षण मात्र ते आयास परिहार जाले अरण्य प्रवेश करता दुष्यंत ते मुखार मुखार वतरस पळयत तो खंय जवो म्हाका एक आश्रय मेळतवे उद्दा मेळतवे ते जाले एक आलोचनेरी तो मुखार वतरस आश्रमाचे लागीं लागीं आयलो थंय एक आश्रम दिशिल्लो ताका ताजे लागीं लागीं आयलो लागीं येतना ताका भारी आश्चर्य दिसता की व्याघ्र गाय पुरे ओटू बसल्यांची कसले एकले मारचे विशय येवना थंय सरपय भोंवतरसाची कोणेय कसले कोणाकय मारचे चपचे कसले विशय ना बारी तंगेले इतले तंतान्नेसाची वाघ आस गाय आस गायक मारता म्हूण वाघ धांवना सरपू एक गायक वाघ चाबुया म्हूण सांगून तें वचना तंतन तितले तंगे इतले आसाची तें एक विचित्र दिसली ताका जाल्यार भारी संतोश जालो की ताका पळयतरच तो आश्रमा भितरी प्रवेश केल्ले सुतूची न्हंय व्हळतरस मालिनी म्हणलेली न्हंय वतरस ते न्हंयची दंडेन तूं बरी फुलझाड रूख तंदुकून फूल न्हंयत पडता ते न्हंयत होळण वतरस तशें न्हंय भारी चंद दिसता शिलके कितकी ऋषी महर्षींक गेले आश्रम ताका दिसता मदेंत एक चंद आश्रम दिसता ताका ते कोणाले म्हळ्यार कण्व ऋषीले आश्रम त्या आश्रमाक वचा म्हूण सांगून दिसता ताका ते आश्रमा सुत्तसूचे उद्यानवन ताका कुबेराल चैत्ररथ उद्यानवना म्हणके दिसता काही तसल एक कडेन आश्रमांत दुष्यंत प्रवेश करतरसा कण्व ऋषीला आश्रम म्हूण ताका कळ्ळा हांव कण्व ऋषीक पळोवका म्हूण सांगून तो हांगा तर येयला कण्व ऋषीला एक भेट घेवया म्हूण सांगून तो आश्रम वता मुखारचे काणे मी पैचे दिसा पळया आजी संगील सर्व परमात्माले गुरुंगील चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।